निश्चितपणे आम्हाला सुद्धा हीच अपेक्षा होती, परंतु निवडणूक आयोगाशी किती अपेक्षा ठेवायचं ह्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुंबई हायकोर्टाने 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी चांदिवली मतदारसंघामध्ये 2024 मध्ये झालेल्या निवडणुकामध्ये जे मशीन उपयोगात आलेली होती त्या मशीनाची शहानिशा आणि तपासणी करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला होता आणि डिटेल ऑर्डर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा भारतीय निवडणूक आयोगाला दिला होता. त्याप्रमाणे आज मशीन चेकिंगचं आम्हाला पत्र निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून आला होता. म्हणून आज आमचे सीनियर ॲडव्होकेट बिपिन जोशीजी आणि बराक ओबामाचे यूएसचे फॉर्मर प्रेसिडेंट श्री बराक ओबामा त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर टीमचे इंजिनियर आणि आपले भारताचे IT इंजिनियर श्री माधव देशपांडेजी आम्ही सगळे इथे आज उपस्थित होतो आणि निवडणूक अधिकाऱ्यासहित हेल कंपनी बेंगलोरचे 2 इंजिनियर त्यांनी बोलून ठेवला होता आणि त्यांनी आम्हाला पहिला ब्रीफ केला मशीन ओपन करण्याच्या अगोदर की आम्हाला असा निर्देश आहे निवडणूक आयोगाचा की आम्ही CU BU आणि VVPAT ह्या तिन्ही युनिट्स जोडणार आहोत आणि जोडणी केल्यानंतर ऑन करणार आहोत आणि ऑन केल्यानंतर त्याच्यामध्ये जर रेडी शब्द आला तर समजा तुमची EVMची तपासणी झाली. अशा प्रकारचं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही भौचक राहिलो की EVMची तपासणी अशा कशा होऊ शकते. हे तर मॉकपोल सारखं आहे. प्रत्येक निवडणुकामध्ये प्रत्येक बूथमधून निवडणुका पोलिंग सुरू होण्याच्या अगोदर मॉकपोल किंवा अशा हे सगळे शहानिशा होत असते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या मशिनीच्या डेटा तिन्ही जे युनिट्स आहेत CU BU आणि VVPAT त्याच्यामध्ये ज्या विषयावर ज्या वस्तूवर आमचे टेक्निशियनला किंवा आम्हाला उमेदवाराला शंका असेल ती शंका दूर करण्यासाठी त्यांनी त्याची शहानिशा निश्चितपणे करून दिली पाहिजे अशा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आमच्या हातात आहे. 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेला आहे निवडणूक आयोगाला. तरीसुद्धा निवडणूक आयोग चुकीच्या SOP जारी करून आणि दिशाभूल करण्याचा पाप करत आहे या देशामध्ये. विषय नसीम खानच्या चांदिवली मतदारसंघाच्या निवडणुकाचा विषय नाही आहे. हा विषय देशाची लोकशाहीचा विषय आहे. देशाची लोकशाही वाचेल किंवा नाही. आज संपूर्ण देशामध्ये अनेक राजनीतिक नेते पक्षाचे नेते NGOज सामाजिक कार्यकर्ता मशिनीवर प्रश्न निर्माण करत आहेत. नाही, आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. त्याची मिनिट्स आज जे घटनाक्रम घडलेला आहे त्याची मिनिट्स झालेली आहे आणि मिनिट्समध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की इंजिनियरनी निवडणूक आयोगातर्फे जे तपासणी करण्यासाठी आम्हाला सांगितलं आहे तो तशा प्रकारच्या ते आम्हाला मान्य नव्हता. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन दिलेली आहे जे अधिकार आम्हाला दिलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी तपासणी करावा असा आग्रह 3 तासपर्यंत आमचा आर्ग्युमेंट आमच्या चर्चा कोर्टाच्या आदेशाच्या वर चर्चा सखोलप्रमाणे तिथे झाला. ते सांगितलं की आम्ही SOPच्या बाहेर जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना तशा प्रकारचे डिटेल पत्र दिलेला आहे
की जे सर्वोच्च न्यायालयाचे जो आदेश आहे आणि मशिनीमध्ये आम्हाला अमुक वस्तू अमुक गोष्टी आम्हाला तपासणी करून घ्यायच्या आहे, तसा तुम्ही आम्हाला करून द्यावा और तशी आम्हाला दुसरी वेळ ठरवून द्यावा. हा निश्चितपणे फरक सांगितला जसं मी की ते फक्त CU BU आणि VVPAT मशीन जोडणी करून आम्हाला दाखवणार होते की ऑन करून की रेडी आला तर म्हणजे मशीन ओके आहे, म्हणजे ते प्रिझ्यूम करून सांगतील इंजिनियर की नाही मशीन. कोर्टाने सांगितलेलं आहे की तिन्ही मशिनीमध्ये जे आम्हाला तपासणी करायचं असेल, डेटा तपासणी करायची असेल, SLU आम्हाला तपासणी करायची असेल, SLU म्हणजे सिम्बॉल लोडिंग युनिट, ज्या दिवशी मतदार नॉमिनेशन डेट संपते त्या दिवशी जे उमेदवार राहतात त्या उमेदवारांचे नाव आणि त्यांची निशाणी सिम्बॉल म्हणजे सिम्बॉल लोड करतात ते कंपनी आणि ते त्याच्या डेटासुद्धा असतात आणि त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ते सबूत ठेवला पाहिजे त्या कंपन्यांनी. तशा ती पण आम्ही त्यांना मागितलेली आहे, ते पण आम्ही सांगितलेलं आहे, पण ते आम्हाला कुठलाही गोष्टी दाखवायला तयार नाही. त्यांनी आम्हाला कुठलाही चेक करू दिला नाही. आमच्या टेक्निशियननी लॉजिकली सर्व सांगितलं त्यांनी ते मान्य केलं करतायत. त्यांनी मान्य केलेलं आहे की या बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला SOP नाही अशा प्रकारचं उत्तर आहे. असा आम्हाला शंका आहे म्हणून ही तपासणी आम्ही मागितलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही तपासणी मागितली आहे की आम्हाला तपासणी करून द्यावा म्हणून. आणि तशा प्रकारच्या सर्वोच्च न्यायालयाने माननीय सुप्रीम कोर्टाचा सुद्धा तीच आदेश आहे की याची शहानिशा झाली पाहिजे. डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या शंका हे बराबर नाही आहे, या देशासाठी देशाच्या हितामध्ये नाही, म्हणून हे क्लिअरिटी झाली पाहिजे. तुमची ऑर्डर आल्यानंतर आता इतके दिवस झाले, इलेक्शन कमिशनला तरी माहिती होतं ना की काय एक्झॅक्टली ऑर्डर आहे कोर्टाची, त्यांची SOP काय, मग त्यांनी तुम्हाला आतापर्यंत सांगितलंच नव्हतं, हे आता अचानक सांगितलं? आम्हाला 2 दिवसापूर्वी SOP पाठवली, परवा 2 दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला SOP पाठवली आणि त्या SOP आमचं सिनियर टीमचे प्रमुख आहेत देशपांडे साहेबांनी आम्ही सगळे बसून चर्चा करून त्याच्या उत्तर कालच देऊन टाकला होता. त्यांना सूचना दिली की आम्हाला अमुक गोष्ट सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स अशी आहे आणि अमुक वस्तू आम्हाला चेक करून पाहिजे, तशा प्रकारची सूचना कालच आम्ही त्यांना दिलेला आहे. निवडणूक आयोगाने जे तुम्हाला SOPs पाठवले त्याच्या मागे ते पाठवण्यामागे काही काळाबेरा असं तुम्हाला वाटतं? हे बघा, आता काय आपण दाल म्हणजे संपूर्ण दालच काली पडते आम्हाला. ती दाल काळी आहे की गोरी आहे ते स्पष्ट झाला पाहिजे. ह्या हायकोर्टाने आदेश दिला होता आणि माननीय सुप्रीम विस्तृत प्रमाणे आदेश दिलेला आहे पूर्वी. पण आयोगाची जबाबदारी आहे की शेवटी या देशामध्ये लोकशाही आहे, संविधान आहे, तर संविधानाच्या अटीत राहून लोकशाही वाचवण्याकरिता जे गोष्टी ज्या वेळी घडत असेल त्यांनी अस्पष्ट चर्चा केली पाहिजे आणि त्याच्या निराकरण करून देणं भारतीय निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. अजून आम्ही आज त्यांना पत्र परत दिलेलं आहे. आजची कारवाई थांबवलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी जे आहेत RO आहेत जे आमचे चांदिवलीचे, त्यांनी सांगितलं आहे की आपला जे सगळे म्हणणं आहे ते मिनिट्स करून घेतोय आम्ही. तशा प्रकारच्या त्यांनी मिनिट्स करून घेतलेलं आहे आणि लेखी आम्ही पत्रसुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि पुढची तारीख आम्ही त्यांना मागितलेली आहे की माननीय सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे आणि आमचे टेक्निकल टीमनी जे माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला तपासणी मुभा तुम्ही लवकरच तारीख नक्की करून द्यावं. आम्ही वाट पाहणार आहोत. 1 आठवडा 2 आठवडा, जर 1-2 आठवड्यामध्ये आम्हाला त्यांनी तपासणीसाठी पत्र वगैरे किंवा आम्हाला आदेश दिला नाही तर आम्ही निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाण्याची आमची तयारी आहे. एक वेगळा विषय आहे, भाजपचे आमदार आहेत
सुदैवे आणि फरंदे नाशिकच्या त्यांनी मागणी केली की हिंदू मुलींवरती अत्याचार करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे, त्यांना सोडलं नाही पाहिजे. नाशिक पुण्यात आक्रमक पद्धतीने आता भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक नेते हिंदू मुसलमान, हिंदुस्तान पाकिस्तान, शमशान कब्रस्तान, लो जिहाद, ओट जिहाद, लँड जिहाद ह्याशिवाय त्यांच्याकडे विषय नाही. आज भीषण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे, बेरोजगारी कशी वाढत आहे, ह्या युद्धामुळे लोकांना स्वयंपाक करण्यासाठी गॅसच्या बाटला मिळत नाही आहे, त्याची त्यांना काळजी नाही आहे, त्याच्यावर भाष्य करत नाही आहे. फक्त हिंदू मुस्लिम करून आपली पोळी भाजीचा नेहमीचा जो भारतीय जनता पार्टी महत्त्वाचा विषय आहे. 1 मे पासून राज्य सरकारकडून मराठी कंपल्सरी करते. मराठी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. चालक आहे, टॅक्सी चालक आहे, मराठी ही कंपल्सरी आहे. ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलता येणार नाही, मराठी समजणार नाही, त्यांचे परवाने कायद्याचा दाखला देऊन 1 तारखेपासून ते रद्द केली जाणार आहे. विषय असा आहे की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांना मराठी आली पाहिजे, येत नसेल तर शिकली पाहिजे. परंतु अशा प्रकारच्या डिक्टेटरशिपच्या ऑर्डर करणं मुंबईसारख्या शहरामध्ये बेरोजगारी आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. मला वाटतं की मराठी आमची मूल भाषा आहे, महाराष्ट्राची राज्याची. मराठी भाषा सगळ्यांनी शिकला पाहिजे, सगळ्यांना आली पाहिजे. ज्यांनी शिकला नसेल त्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु या मराठी आणि हिंदीच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाची सरकार जर राजकारण करत असेल तर तो चुकीचा आहे. भाजप आणि शिवसेनेमधल्या वोट बँकचा वाद आहे का? शिवसेनेची मराठी वोट बँक त्याला टिकवायची आहे? निश्चितपणे हे राजकारणच आहे. राजकीय हेतूने अशा प्रकारच्या GR त्या विभागाने काढलेला आहे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.